Three reasons to wait upon God. देवाचरणी वाट पाहण्यामागची 3 कारणं. Amen. We'll open our Bibles to Isaiah chapter 40 verses 28 to 31. यशया 40 त्यातील 28 ते 31 हे वचन आपण काढूया. Hast thou not known, hast thou not heard, that the everlasting God, the Lord, the creator of the ends of the earth, fainteth not, neither is weary? There is no searching of his understanding. He giveth power to the faint, and to them that have no might he increaseth strength. Even the youths shall faint and be weary, and the young men shall utterly fall. But they that wait upon the Lord shall renew their strength. They shall mount up with wings as eagles. They shall run and not be weary, and they shall walk and not faint. This is the word of the Lord. यशया 40 28 ते 31. तू जाणले नाही काय, तू ऐकले नाही काय, सनातन देव यहोवा पृथ्वीच्या सीमा अस्तित्वात आणणारा थकत नाही, दमत नाही, त्याच्या बुद्धीचा शोध करता येत नाही. तो थकलेल्याला शक्ती देतो व अशक्ताचे बल वाढवतो. तरुण देखील थकतील व दमतील, आणि तरुण पुरुष अगदी पळून जातील. परंतु जे यहोवाची प्रतीक्षा करतात ते आपली शक्ती नवी करतील. ते गरुडासारखे पंखांनी वर जातील. ते धावतील तरी दमणार नाहीत, ते चालतील तरी थकणार नाहीत. Amen. Amen. So there are three basic reasons as to why we need to wait upon the Lord. 3 मूळ कारणं आहेत की ज्या कारणापायी किंवा का आपण प्रभूचरणी वाट पाहायला हवी, याची 3 मूळ कारणं आहेत. And once you get these principles, आणि एकदा काही तत्व आपल्याला कळली, you will increasingly see how it benefits your life. मग वाढत्या प्रमाणात तुम्हाला लक्षात येईल की तुमच्या जीवनाला त्यातून किती लाभ होत आहे. Amen. Amen. So the first point we learned was waiting upon God is to love God. पहिला मुद्दा आपण शिकून घेतला तो असा की प्रभूचरणी वाट पाहणे म्हणजे प्रभूवर प्रेम करणे. Amen. That is what we had finished already, I think. आणि हा Yes. मुद्दा आपण संपवला असं मला The वाटतं. first reason is पहिलं कारण, waiting upon the Lord shows that we love him. परमेश्वराचरणी आपण वाट पाहणे याचा अर्थ असा लागतो किंवा त्यावरनं असं दिसून येतं की आपलं देवावर प्रेम आहे. See, when you love him, you will wait upon him. आणि जेव्हा आपण देवावर प्रेम करत असू त्याला आपण देवाचरणी वाट पाहायलाही तयार असू. Because if somebody loves you, कारण की एखाद्याचं जर तुमच्यावर प्रेम असेल he really takes care of you, isn't it? तर तो खरोखर तुम्हाला सांभाळेल किंवा सांभाळतो की नाही. And that person really is concerned about you. आणि त्या व्यक्तीला खरोखर तुमची काळजी असते जर खरोखर त्याचं तुमच्यावर प्रेम असेल तर. And that person will go all out to see that you are helped. आणि तो व्यक्ती सर्वतोपरी सगळे प्रयत्न करेल तुम्हाला मदत करायला. Amen. आमेन. So we need to really love God with all our heart. आपण खरोखर संपूर्ण हृदयाने देवावर प्रेम करायला हवं. Amen. आमेन. There are times we toil and we labor and all that is very fine, but the कधी कधी आपण श्रम करतो, कष्ट करतो, हे सगळं ठीक आहे, चांगलं आहे, हे होत राहील. and this has to be there, आणि हे असायलाच हवं. श्रम कष्ट जीवनात हे करावेच लागतात. but it should all come forth because we love God. पण हे सगळं कशातनं बाहेर पडावं, हे सगळं अशातनं बाहेर पडावं की माझं देवावर प्रेम आहे आणि म्हणून मी हे सारे श्रम कष्ट हे ते मी जे काही करत आहे माझं देवावर प्रेम आहे म्हणून करते. Amen. आमेन. And I told you last week आणि गेल्या आठवडी मी तुम्हाला असंही सांगितलं how we started a walk with God. की आपण कसं देवाबरोबर आपला प्रवास सुरू केला. We didn't even think about working for him. आपण तर त्याचं काम करायविषयी कधी विचारही केला नव्हता. We never thought that we will work for him and आम्ही then please him. कधी विचार केला नव्हता की आम्ही त्याचं काम करू असं. I mean, by which way we can please him. की ज्या रीतीनं आपल्याला देवाला प्रसन्न करता येईल तसं देव प्रसन्न होईल असं काहीतरी आपण देवासाठी काम करू असं तर कधी आपलं मनात आलंच नव्हतं. We just came to church. केवळ आपण चर्चला आलो किंवा आम्ही चर्चला आलो. Amen. Amen. We just attended our church and we enjoyed and then we sang and then praised and that's all. म्हणजे केवळ आपण चर्चला आलो आणि तिथे गीतं गायली आणि स्तुती केली आणि मजा आली बस. Amen. We never thought of working for him. म्हणजे कधी आपण असा विचारही केला नव्हता ना की आपण देवाचं काम करणार आहोत, देवाची सेवा करणार आहोत. In fact, we never thought that working for him will please him. आणि उलट पक्षी आपण कधीच असा विचार केला नाही की देवाचं काम करून देव प्रसन्न होईल. No, we only thought that we have to come to church, we have to praise him and that's how he is pleased with us. आपली समजूत कशी होती? आपली समजूत अशीच होती की नाही आपण चर्चला जायचं, देवाची भक्ती करायची आणि असं केल्यानंतर देव प्रसन्न होतो. बाकी देवाचं काम करायचं, सेवा करायची वगैरे वगैरेचा आपल्याला काही गंधही But नव्हता. later on we started thinking, yes, we have to even work for God. पण मागाहून मग आपण असे विचार सुरू केले की नाही आता आपण मला असं वाटतंय की देवाचं काहीतरी काम करायला हवं. And it is proper and right. आणि हे ठीक आहे, हे योग्य आहे. But then we take working for God as loving God. पण मग आपण देवाचं काम
हे अशाने घेतो की देवाचं काम म्हणजे देवावर प्रेम, Isn't it? देवाचं काम म्हणजे देवावर प्रेम. So the love for God has been replaced with work for God. आणि मग देवावरचं जे प्रेम आहे त्या प्रेमाची जागा देवाचं काम घेतं. Amen. लक्षात येते ना मी काय म्हणते? देवावरचं आपलं जे प्रेम आहे त्या प्रेमाची जागा देवाचं काम घेतं. आपल्याला असं वाटतं की देवाचं काम केलं ना म्हणजे झालं की देवावर प्रेम, असं आपली समजूत. Like a small child, जसं समजा लहान लेकरू, the child does not think upon work. ते लेकरू कामाविषयी विचार नाही करत. The child only loves the mother. ते लेकरू Or फक्त the आईवर, father. ते लेकरू फक्त आई बापावर प्रेम करतं. I mean, she doesn't think like, if I do some work at home, then, my father will be pleased or त्या mother will be pleased. लेकराच्या मनात कधीच असे विचार येत नाहीत की माझ्या घरात जर मी काही काम केलं तर माझे आई बाप माझ्यावर खुश होतील. That came later on when we grew up. हे सगळं ते लेकरू मोठं झाल्यावर, वयात आल्यावर, समंजस झाल्यावर असले सगळे विचार त्यांच्या डोक्यात येतात. Then they start, if it's a girl, then she starts helping mother in the kitchen. And आणि मग जर ती मुलगी असेल तर ती स्वयंपाकघरात किंवा इकडे तिकडे आईला मदत करायला लागते. Amen. वयात आल्यावर, the mother also is happy. समंजसपणा आल्यावर, आणि मग आई पण खुश होते. But that is not love. पण ते काही प्रेम नाही. Say. आईचं काम केलं म्हणजे झालं की प्रेम, असं नव्हे काही. Sometimes the mother wants the child to sit with her and talk to her and कधी कधी आईची इच्छा अशी होते की माझ्या मुलीनं माझ्या शेजारी जरा बसावं, जरा लेकीनं 2 मिनिटं शेजारी बसावं, मिठी मारावी, प्रेमाने बोलावं. and sometimes कधी कधी our works excel our आपली love for God. आपली कामं जी असतात ना ती प्रवीण होत जातात, पण देवावरचं आपलं प्रेम प्रवीण होत नाही. And that's why Jesus says, I know your works. आणि म्हणून येशू म्हटला तुझं काम मला माहितीये, I know your labor. मला माहितीये तुझे कष्ट. He knows all our labor. त्याला माहिती आहेत आपले सगळे कष्ट. But he finds that love is slightly lacking. पण मग येशूला असंही आढळतं की यांची कामं बरीच आहेत, कामही खूप करतात, श्रम घेतात, माझ्यासाठी काम करतात, पण यांचं प्रेम माझ्यावरचं जरा कमी आहे. Amen. We need to grow spiritually. आपण आत्मिक रीतीनं वाढायला हवं. And growing spiritually is if we just love him and sit with him. आणि आत्मिक रीतीनं वाढ कशी होत असते? आत्मिक रीतीनं वाढ म्हणजे त्याच्यावर प्रेम करणं, त्याच्या चरणी बसणं म्हणजे आत्मिक वाढ होते. Amen. Amen. Working for God will not grow spiritually. देवाचं काम करून काय आपण आत्मिक रीतीनं वाढत नाही, कारण It will शेवटी ते get the काम आहे. work done, but it will not get your spirit done. देवाचं काम करूनही आपण आत्मिक रीतीनं वाढू शकत नाही, कारण शेवटी काम ते काम आहे. Amen. त्यातनं कामं होतात, प्रेम आणि चरणी वाट पाहणं होत नाही. Praise the Lord. आमेन. And that's why we need to see that we love him with all our mind, with all our heart. Even emotionally we need to love him. आणि म्हणून आपण हे बघायचं की आपण संपूर्ण मनानं, संपूर्ण हृदयानं आणि सर्व भावनांनिशी आपण त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे. Emotionally also you should be touched. भावुक असायला पाहिजे देवाविषयीनं, आपल्या भावनांना स्पर्श झाला पाहिजे. Sometimes we think we have to love him only spiritually. कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपण देवावर प्रेम करायचं फक्त आत्मिक. No, emotionally also you should love him. नाही, आपल्या भावना पण त्याच्यामध्ये गुंतलेल्या असल्या पाहिजे. See, because God is a personality. कारण परमेश्वर एक व्यक्तिमत्व आहे. He is, see, emotion means what? भावना म्हणजे काय? If somebody gets angry, if somebody is hurt, if somebody has compassion, it is coming forth out of your emotions. isn't it? भावना कशाला म्हणतात? की एखाद्याला राग आला किंवा एखादा हसला का रुसला का राग आला, हे सगळं भावनेतनं बाहेर येतं. So God also gets angry. God also feels for you. He has compassion for you. He is hurt. That means he has emotions. तसं कधी कधी देवालाही राग येतो, कधी कधी देवालाही आपल्या विषयीनं वाईट वाटतं. तर ह्या सगळ्या देवाच्या भावना आहेत. Amen. Amen. And so we need to love him emotionally as well. आणि म्हणून आपण भावनात्मक रीतीनं सुद्धा देवावरती प्रेम करायला हवं. Amen. Amen. We also should see आपण हेही पाहायला हवं whether my mind is in line with God's mind. माझं मन देवाच्या मनाला जुळतंय का. Amen. Amen. Do we have the mind of Christ? ख्रिस्ताचं मन माझ्यामध्ये आहे का हो? See, one day we will learn about the mind of Christ. Very important. ख्रिस्ताचं मन एके दिवशी हा विषय घेईन, फार महत्वाचा आहे. We have to see whether we have the mind of Christ. आपल्यामध्ये ख्रिस्ताचं मन आहे का हे आपलं आपण तपासायचं. Have we surrendered our will? आपण संपूर्णपणे आपली स्वेच्छा त्याला शरण केली का. Is our emotions running wild when it is the world, and we are controlling our emotions when it is God? जग आणि जगातल्या गोष्टींचा प्रश्न आला की आपल्या भावना सगळ्या अगदी मोकाट वाहतायत, आणि देव आणि देवाच्या गोष्टींचा प्रश्न आला की आपल्या भावना अगदी कोंडल्यासारख्या Yes. असतात. असं आहे का. We need to see that also. हेही तपासायचं. Sometimes in the natural we fall so much headlong in emotions over somebody, that same kind of attitude we don't have concerning God. कधी कधी नैसर्गिक स्तरामध्ये जगात एखाद्या विषयीनं आपण एवढ्या साऱ्या भावना व्यक्त करतो की पार त्याच्यासाठी उलते पालते होऊन जातो. पण आध्यात्मिक स्तरामध्ये देवासाठी, देवाच्या गोष्टींसाठी कधी आपल्या भावना एवढ्या उत्संबवून आलेल्या आहेत का, Amen. हेही तपासा. See, are we emotionally,
very touched about God. भावनात्मक रीतीनं आपल्याला देव म्हटलं की कुठेतरी आत स्पर्श Something होतो shakes का? in us. देव म्हटलं की आतमध्ये काही गदारोळ होतो का, काही हलतं का? See, if it doesn't happen, असं जर झालं नाही it will only be a dutiful prayer. तर मग कसं होईल? तुमची प्रार्थना म्हणजे एक कर्तव्य. It won't come from out of love. मग तुमची प्रार्थना कर्तव्यापायी बाहेर आलेली असेल, प्रेमातनं बाहेर आलेली नसेल. Amen. आमेन. Like, Judas was without any emotions. जसं उदाहरणार्थ यहुदात काही भावना नव्हत्या. He had emotions for the world. त्याला जगातल्या गोष्टींसाठी, जगासाठी यहुदा भावुक होता. This money could have been used for the poor. म्हणजे हा पैसा आपण गरिबांसाठी वापरला असता, असा काय See, वाया his घालवला? emotions were very strong for the poor. म्हणजे जगातल्या गोष्टींचा प्रश्न, गरिबांचा प्रश्न आला की यहुदाच्या भावना सगळ्या अशा उत्संबळून यायच्या. But when the woman poured that oil upon Jesus, that he didn't like. पण जेव्हा त्या स्त्रीनं ते तेल येशूवर ओतलं, ते यहुदा सरांना आवडलं नाही. म्हणजे वॉट अ वेस्ट असं म्हटला तो. So when it is Jesus, it's a waste. But for the world, your emotions run very strong. म्हणजे त्यांना म्हणायचं तरी काय? येशूवरती खर्ची केलं म्हणजे सगळं वाया घालवलं, आणि जगासाठी करताना फार चांगलं केलं का? So you need to know where to apply your emotions also. असं नाही, आपल्या भावनाही आपण कुठे वापरतोय हे Amen. तपासायचं. Praise God. नाही त्या ठिकाणी भावुक We होणं are आणि very देवाविषयी strong. न होणं असं नव्हे. We are very strong in our emotions when the natural people are concerned. नैसर्गिक गोष्टींमध्ये लोकांचा प्रश्न आला की आपण फारच भावुक होतो. But do we have the same kind of emotions when it is Jesus? परंतु येशूचा प्रश्न आला की आपण तेवढेच भावुक होतो का? Amen. Are we shaken up when it is Jesus? येशूचा प्रश्न आला की आतून कालवा कालव होऊन हादरतो का? Amen. It should happen. व्हायला हवं, It should happen. असं व्हायला हवं. You should love him in such a measure that emotionally also your mood. इतकं तुम्ही त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे की भावुक होऊन भावनात्मक रीतीनं पण तुम्ही हल्ला पाहिजे Amen. येशूसाठी. So Jesus observes our charity, our zeal for his name's sake. तर येशू ख्रिस्त त्याच्या नावाखातर केलेली आपली सेवा पाहतो. In fact, in Revelation 7 times he says, I know your works. प्रगटीकरणात उलटपक्षी 7 वेळा तो म्हटलाय की मला तुझी कामं ठाऊक आहेत. Amen. Amen. That means that also shows that how much we need to be in the work, because 7 times he says, I know your works. याचा अर्थ आपण कामातही असायला हवं हे सिद्ध होतं, कारण की 7 वेळेला प्रगटीकरणात जर तो म्हटलाय की मला तुझी कामं ठाऊक आहेत, याचा अर्थ आपण त्याच्या कामातही कधी ना कधी आढळायला हवं. Amen. How careful we should be even in our work. आपल्या कामांमध्ये पण आपण किती काळजीपूर्वक असायला हवं. Praise God. आमेन. While observing one, let us not neglect the other. एक पाळत असताना दुसरीकडे दुर्लक्ष करू नका, दुसरं करताना तिसरीकडे कानाडोळा करू नका. Amen. सगळं संतुलित पाहिजे. See, he sees the whole world. तो संपूर्ण जग पाहतो. But then when he comes to the church, he says, पण मग जेव्हा तो चर्चकडे येतो तेव्हा म्हणतो, if you read in Zechariah 3:9, जकर्या 3:9 जर आपण वाचलं, Bible says, बायबल म्हणतं, upon one stone shall be 7 eyes. जकर्याचा 3रा अध्याय आणि त्यातलं 9वं वचन. कारण जो दगड मी यहोशुआच्या समोर ठेवला आहे तो पहा, एका दगडाच्या ठायी 7 डोळे आहेत. पहा मी त्यावेळी Upon one stone shall be 7 eyes. एका दगडाच्या ठायी 7 डोळे आहेत. म्हणजे एका दगडाला 7 डोळे आहेत. See, now when he sees us, जेव्हा तो आपल्याला पाहतो he sees us in a very different way. तेव्हा तो आपल्याला फार वेगळ्या रीतीनं पाहतो. When he sees the world, he sees them in a very different way. जगाला पाहताना तो वेगळ्या रीतीनं पाहतो, आपल्याला पाहताना वेगळ्या रीतीनं Like the पाहतो. farmer, when he sets his eyes to all his property and जेव्हा his field, शेतकरी, जसं शेतकरी जेव्हा आपली नजर त्याच्या असलेल्या सगळ्या शेतावर, मालमत्तेवर टाकतो, he has a different look. त्याची नजर ती वेगळी But असते. when he looks at his family, there is a different look. पण तो शेतकरी त्याच्या परिवाराकडे पाहताना ती त्याची नजर वेगळी असते. Amen. पाण्यात फरक असतो. So when we look at our work, we have a different look. When we look at our family, we have a different look. तर आपण आपल्या कामांकडे पाहतो तेव्हा आपली नजर वेगळी, आपण आपल्या परिवाराकडे पाहतो तेव्हा आपली नजर वेगळी. So works is good, कामं चांगली, but there should be a great amount of love of God too. पण त्याच्यामध्ये देवावरचं मोठ्या प्रमाणातलं प्रेम इन्व्हॉल्व किंवा गुंतलेलं पाहिजे. That's why Paul says in 1 Corinthians 13 chapter, 1 करीन 13वा अध्याय, म्हणूनच पॉल म्हणतो, if we don't have love, आपल्यामध्ये जर प्रेम नसेल we are clanging cymbals. तर आपण झणझणणारी झांज आहोत. Amen. आमेन. Everything should be motivated with love. सगळं काही प्रेमाने बाहेर आलं पाहिजे. प्रेम आपल्याला प्रेरणादायी एक घटक पाहिजे. It should be that the compassion, through compassion you are moved to do things. कळवळातनं आपण हल्लो पाहिजे. कळवळाद्वारे, प्रेमाद्वारे आपल्याला गळ बसली पाहिजे. आपण जे काही करतो ते करायची. Amen. We should उगीच be करायचं म्हणून केलं, करायचं असतं आमच्यात करतात म्हणून केलं, असा प्रकार नको. माझं येशूवर प्रेम आहे म्हणून मी काहीही So करतो. every work, whether we pray for healing, we pray for blessing, or we do any work, motivation should be love. म्हणून जे काही आपण करतो ना, प्रार्थना Love for करतो Jesus. किंवा मध्यस्थी करतो का जे काही करतो, येशूचं जे काही काम करतो
ते सगळं येशूवर असलेल्या प्रेमातनं बाहेर यायला हवं. Amen. नाही यांनी सांगितलं, त्यांनी सांगितलं, बळजबरीच केली, करा ना म्हटले, असं सगळं नको. He is doing, so I have to do. त्यांनी केलं, मग मला करणं भाग आहे ना. I have to show him also that I am also doing. नाही, मला त्यांना दाखवायला लागेल ना, मी करतो. We do it because we are moved by love. आपण प्रेमानं हलतो म्हणून करतो असा हिशोब ठेवा. Amen. आमेन. The first time you like, I told you last time, when you meet your mate, गेल्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं की पहिल्यांदा जेव्हा तुम्ही तुमच्या जीवन साथीदाराला भेटता, then you get engaged, तुमचा साखरपुडा होतो, then you get married. मग तुमचा विवाह होतो. The first few weeks and months, पहिले काय आठवडे, महिने, sometimes the wife also does not do so much. She does not get involved or jump into the work. पहिले काही आठवडे आणि महिने नववधूची असते, तीही सगळ्या कामांमध्ये उडी मारून सगळं सरसकट करायला घेत नाही. Slowly she moves into the work. हळूहळू. But first they start building up the relationship. पण पहिलं ते आपलं नातं बांधतात. Amen. एक नवरा बायको या नात्यानं आपलं नातं सुदृढ करतात. And relationship it is that makes the work easy. आणि हे जे नातं असतं ना, ते काम सोपं करून टाकतं. That makes the work fruitful. जर नातं सुदृढ असेल ना, तर काम सोपं होऊन सफळ होतं. So time and time again, तर परत 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 the relationship should be strengthened. पुन्हा 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 जे नातं आहे नवरा बायकोतलं, ते नातं सुदृढ व्हायला हवं. And so sometimes when the wife or the husband don't do this work or that work, it is just accepted because of love. आणि म्हणून मग कधी कधी समजा नवऱ्यानी किंवा बायकोनं जे काही काम ते रोज करत असतात, ते त्या दिवशी केलं नाही तरी ते स्वीकारलं जातं. का? कारण की त्यांच्या दोघांच्या नात्यात प्रेम आहे, त्या प्रेमाने ते नातं सुदृढ ठेवलंय. Amen. Amen. In the beginning, like both husband and wife, if the wife says, I want to buy a sari, the husband takes her into the shop and he buys a sari. सुरुवातीला जर ती नववधू किंवा बायको म्हणाली मला साडी घ्यायची आहे, तर सुरुवातीला नवराही बरोबर जातो की चला आपण एकत्र जाऊया. After some years, काही वर्षांनी she says, I want to buy a sari. Okay, go and buy. ती म्हणते मला साडी घ्यायची. ठीक ठीक आहे, तू जाऊन ये. म्हणजे तो माझा विषय नाही, तू करून ये. हे काही वर्षांनी असं मग. आणि ते ठीकच आहे, साडी म्हणजे काय नवऱ्यांचा विषय नाही, तो बायकांचाच But see, in the beginning you did it, isn't it? पण सुरुवातीला सगळं एकत्र See, it was love, isn't it? प्रेम. सुरुवातीला सगळं एकत्र प्रेम. In the beginning you used to say like, this sari looks good on you, this is good on you, that is सुरुवातीला मग नवरा म्हणत असेल ही साडी तुझ्यावर छान दिसते बरं का, रंग तुला छान दिसतो. good. Amen. But after some years, काही वर्षांनी how do I look in this sari? कशी Great. दिसते मी? छान. Red color, very लाल, good. She सुंदर. said not बस. red, blue I नाही, want. लाल Okay. नाही, निळं घातल्यास. हालेलुया. Because he didn't see it. कारण त्यांनी न पाहता सांगितलं, वा लाल घातलं छान दिसतं. Then the husband said, no, I'm seeing through the eyes of faith. मग नवरा म्हणतो नाही विश्वासाच्या डोळ्यांनी पाहिलं. मग ती काय We म्हणणार? walk by faith, not by sight. आम्ही विश्वासाने चालतो, नजरेनी नाही. मग तुमचा But विश्वास see, तुमच्याकडेच ठेवा. we need to see with the eyes of love also, isn't it? असं नव्हे, कधी कधी विश्वासाची नजर प्रेमात बदलली Praise God. तर काही भूकंप होत नसतात. See? चालतं प्रेमात थोडंफार हे सगळं चालतं, लग्नात चालतं. Praise God. आमेन. So whatever it is, तर काही असो, both should go together hand in hand. दोन्ही एकत्र हातात हात घालून गेलं पाहिजे. Works and love. Kaama. Love and works. कामं आणि प्रेम, प्रेम आणि कामं. Amen. आमेन. You must have heard about David Brainerd. तुम्ही डेव्हिड ब्रेनार्ड विषयी ऐकलं असेल. He has a book that is actually his diary on his work among the North American Indians. नॉर्थ अमेरिकन इंडियन्स मध्ये त्यांनी जे काम केलं त्याच्याविषयीनं त्यांचं एक पुस्तक आहे. त्यांनी And he was a wonderful man of God, परमेश्वराचे महान सुंदर अद्भुत सेवक, but he died very early पण फार लवकर वारले. because he finished his work also early. कारण त्यांचं कामही लवकर संपलं And so he went home to be with the Lord. आणि म्हणून ते प्रभूकडे घरी राहण्यास गेले. And there is one sentence in his diary that is very, very touching. त्यांनी ती जी डायरी लिहिलेली आहे त्या डायरीत एक वाक्य त्यांनी लिहिलंय जे फार स्पर्श करतं. He mentioned that he makes it his goal त्यांनी लिहिलंय की ते त्यांचा एक गोल किंवा एक ध्येय करतात that he wants to be the man on earth in his generation की त्यांच्या पिढीत त्यांना या भूतलावरचा माणूस असा माणूस बनायचा आहे who is the closest to the Lord. की जो अगदी प्रभूच्या जवळचा आहे. See? त्यांच्या पिढीत त्यांना एक असा माणूस बनायचं होतं की जो माणूस अगदी परमेश्वराच्या जवळ जाऊन पोहोचलेला That was आहे. the first focus in his life. असं पहिलं ध्येय होतं त्यांचं त्यांच्या जीवनातलं. So that in his generation, की त्यांच्या पिढीत when God looked down, जेव्हा देव खाली बघेल, God would say, like he said to Job, देव योबाला बघून म्हणाला तसं म्हणेल have you considered my servant Brainerd? की माझा सेवक ब्रेनार्ड पाहिलास का तू? He is the closest to me in his generation. त्याच्या पिढीत तो माझ्या अगदी जवळचा आहे. See,
I like that. मला आवडतं हे. See, that was his passion. त्यांचा तो आवेश होता. That was his first passion. पहिला आवेश, पहिलं ध्येय जीवनातलं त्यांनी हेच केलं That I want to be the closest to God. की मला देवाच्या अगदी जवळचा बनायचंय. Like John said, I want to be closest to Jesus. जसं योहान म्हटला की मला येशूच्या उराशी राहायचं नेहमी. And this should be the passion for every one of us. आणि असा हा आवेश आपल्या प्रत्येकात असायला हवा. You may also write it on the Bible. I want to be the person closest to Jesus. तुम्ही पण बायबल वरती आपल्या लिहून ठेवा पाहिजे तर की मला येशूच्या अगदी जवळचा माणूस बनायचंय. Amen. Amen. And I'm telling you, that is a very beautiful passion. आणि मी सांगतो ना की असला आवेश फार सुंदर. Some of the people of the Bible काही बायबल मधली माणसं who are leaders of their own generation, जी त्यांच्या स्वतःच्या पिढीतली लीडर होती, they walked very close to the Lord. परमेश्वराच्या फार समीप चालली. I like what God said of Enoch. हनोकाविषयी देव जे बोलला ते मला आवडतं. Enoch walked with God. हनोक देवाबरोबर चालला. And he was not because God took a liking. मग हनोक नव्हता कारण देवाला हनोक आवडला. Amen. Amen. See, we need to have this goal in my mind that I will be the person in my generation. I will try to be the closest to God. असं हे लक्ष किंवा ध्येय आपल्या प्रत्येकाच्या जीवनात असायला हवं की माझ्या स्वतःच्या पिढीमध्ये सगळ्यात जवळचा मीच देवाचा पाहिजे. मीच देवाला अगदी सगळ्यात जवळचा बनणार आहे. That's why God honored Enoch by not writing his works. आणि म्हणून देवाने हनोकाचा मान केला. कसा? त्याच्या कामांविषयी काही न लिहिता. Nothing is written about his life. हनोकाचं जीवन, त्याचं काम, त्याची मिनिस्ट्री काही लिहिलेलं नाही. His work, his other ambition, his त्याचं काम- labor, nothing is mentioned. त्याचं काम, त्याचे श्रम, त्याच्या इतर काही महत्वाकांक्षा याच्याविषयीनं बायबलमध्ये काही उल्लेख नाही. Not even his character is mentioned. त्याच्या चारित्र्याविषयी पण काही नाही. स्वभाव गुणधर्मांविषयी सुद्धा काही नोंद नाही. फक्त एकच वाक्य, हनोक देवाबरोबर चालला. See, that means when you come closer to God, याचा अर्थ जेव्हा आपण देवाच्या अगदी समीप येतो you don't need to dig out what character he holds. त्याला खोदून काढावं लागत नाही की तुझा चारित्र्य आणि स्वभाव कसा आहे. Because one who walks close to God, surely his character is covered by God. का साहजिक आहे, जो अगदी देवाच्या समीप चालतोय, जवळून चालतोय, त्याचं चारित्र्य आणि स्वभाव गुणधर्म देवासारखेच होत जाणार आहेत. Of course, none compares to Jesus Christ. He walked the closest. अर्थातच येशूशी आपण तुलना करू शकत नाही आपल्यातलं कोणीच येशूशी, कारण की येशू देवाच्या सगळ्यात जवळचा. Amen. None can meet his standard. आणि येशूचं जे स्तर आहे ते स्तर कोणीही भागवू शकत नाही. That's why he तिथपर्यंत is the कोणी पोहोचू standard. शकत नाही. येशू आपलं स्टँडर्ड आहे. येशू आपलं स्तर आहे. Amen. येशूच्या पुढे आपण जाऊ शकत नाही. Nobody can surpass Jesus. I mean, येशूच्या पुढे कोणी मजल मारू शकत you नाही. can better Abraham, you can better David, but you cannot better Jesus. अब्राहमापेक्षा थोडं चांगलं करू शकता, दाविदापेक्षा थोडं चांगलं करायचं ठरवू शकता, पण मी येशूपेक्षाही चांगलं करून दाखवीन हे नव्हे. He is the ultimate. येशू अल्टिमेट आहे. 100% in everything. 100% प्रत्येक गोष्टीत मास्टरी. 100%. 100% In his परफेक्ट. love, in his mercy, in his forgiving, in his power, in his कामात- fellowship, in his walk with God. त्याच्या कामात, त्याच्या दयेत, त्याच्या क्षमाशील स्वभावात, त्याच्या देवाबरोबरच्या चालण्यात, त्याच्या सहभागितेत, सहवासात He was so much like God. God was well pleased with him. इतका तो देवासारखा होता की देव त्याच्यावर खूप प्रसन्न झाला. That's why he said, "This is my beloved son." आणि म्हणून मग देव म्हणाला की हा माझा परमप्रिय पुत्र आहे. Amen. आमेन. Why did God deal with Abraham in the way he dealt with him? देवाने अब्राहमाच्या जीवनात किंवा अब्राहमाशी ज्या पद्धतीनं कार्य केलं त्याच्या जीवनात अब्राहमाच्या, ते तसं का केलं? Because कारण- in his generation, अब्राहमाच्या पिढीत of all the people, सर्व माणसात Abraham was the closest to God. अब्राहम देवाच्या सगळ्यात जवळचा, He was the friend of God. देवाचा मित्र. Amen. Amen. He was very close to God. फार देवाच्या Yes, जवळचा. he worked for God. हा, त्याने देवाचं काम केलं, But पण his love was extremely high. त्याचं प्रेम देवावरचं प्रचंड उच्च स्तरावर. That's why God had a different thinking about Abraham. आणि म्हणून देव अब्राहमाचा विचार करताना अगदी वेगळ्याच रीतीनं विचार करायचा. It's not because of the works, it's because of his relationship. लक्षात घ्या, त्याच्या कामांपायी नाही, त्याचं देवाशी जे नातं होतं त्या नात्यापायी. Amen. आमेन. Your relationship with God. तुमचं नातं देवाशी तितकं सुदृढ पाहिजे. Praise God. आमेन. The more you are close to God, the more he will talk to you. जेवढं तुम्ही देवाच्या समीप असाल तेवढं जास्त देव तुमच्याशी Why बोलेल. did God deal with Noah? का बरं In the way देवाने he dealt with him. का बरं देवाने नोआच्या जीवनात ज्या रीतीनं जे काही कार्य केलं ते का केलं? In all the earth, संपूर्ण पृथ्वीवर millions of them करोडो लोक, were around Noah. अवतीभोवती केवढे सारे लोक होते नोहाच्या, But God selected one man, Noah. पण देवाने निवडला एक माणूस नोहा. He stood above all the rest. बाकी सगळ्यांहून वेगळा, थोडासा हटके. Amen. आमेन. एकदम वर
close to God. देवाच्या जवळचा. He was perfect in his generation. त्याच्या पिढीत जर कोणी परिपूर्ण असेल तर नोहा. Perfect means perfect heart. म्हणजे परिपूर्ण हृदयाचा कोणी असेल तर नोहा. Praise God. आमेन. See, and that's why we need to strive to be perfected in love. आणि म्हणून प्रेमात परिपूर्ण व्हायसाठी झटा किंवा Today- झटायचं. Today there are maybe more than 5 billion people on this earth. आज या भूतलावर जवळजवळ 5 बिलियनहून जास्त लोक असतील. And let's say about 1/3 of them are born again Christians. आणि त्यातले 1/3 नवीन जन्म पावलेले ख्रिस्ती असतील. And among the millions of born again Christians, आणि करोडो किंवा मिलियन्स नवीन जन्म पावलेल्या ख्रिस्ती लोकात there is one that is closest to God. एक कोणीतरी And the rest. देवाच्या अगदी जवळचा. Amen. How it आमेन. feels. तो बनायला झटा. Amen. ती बनायला झटा I want to be that person. की मला तो किंवा ती बनायचंय. See, I think so. That same kind of thought Noah, Abraham, Isaac, and Moses had. मला असं वाटतं की नोहा, अब्राहम, इसाक, याकोब ह्यांच्या सगळ्यांमध्ये याच पद्धतीचा विचार होता. They were not thinking like all general people. ते सर्वसाधारण किंवा आम आदमीप्रमाणे विचार करत नव्हते. No, they were saying, we want to be one up. आम जनतेप्रमाणे ते विचार करत नव्हते. त्यांचा विचार नेहमी असाच यायचा की मला एक पायरी वर जायचंय. I want to be something मला very different. सगळ्यांपेक्षा एक पायरी वर जायचं आहे. मला काहीतरी वेगळं देवाच्या जवळ जाऊन करायचं. Even so, we can strive for that. Why not? तसं आपणही झटू शकतो असं करायला का नाही? Praise God. आमेन. Each one of us can strive. आपल्यातला प्रत्येक जण झटू शकतो या I want to गोष्टीत. be very close to God. आणि म्हणू शकतो की मला देवाच्या अगदी समीप जवळचं बनायचं. And for that, you don't need wisdom or IQ or lots of influence. आणि त्याच्यासाठी आपल्याला काही बुद्धी किंवा ज्ञान किंवा फार वशिला वगैरे असं काही लागत नाही. Ordinary fellows also can reach that stage. साधी माणसं सुद्धा या स्तरापर्यंत पोहोचू शकतात. म्हणून देवाला धन्यवाद. So these are areas where we should aim and run the race. तर हे सारे जे भाग आहेत त्या भागांकडे ध्येय आपण लावून आपण आपली शर्यत धावायला हवी. Let us not compete for the wrong things. चुकीच्या गोष्टींसाठी स्पर्धा लावू नका. Let us compete for the right things. स्पर्धा करायचीच असेल तर योग्य आणि चांगल्या गोष्टींमध्ये करा. Amen. करायचीच असेल तर Compete for the kingdom of God. देवाच्या राज्यासाठी काहीतरी करा. Amen. आमेन. Aim for something that will make you to be apart from everybody else. असं काहीतरी ध्येय बाळगा, असं काहीतरी लक्ष बाळगा की जे करताना तुम्ही इतरांपेक्षा जरा वेगळे असाल. At least say in my generation, I'll try to be one up than everybody. कमीत कमी असं तर closest म्हणा to की God. माझ्या पिढीत मी अशी बनणार आहे की मी देवाच्या अगदी जवळची होती असं माझ्या विषयीनं बोललं At जाईल. least not even if it's not in the generation, at least among your circles. आणि कमीत कमी Friend चला circle. मी म्हणतो स्वतःच्या पिढीत नाही तर तुमचं जे काही सर्कल आहे, तुमचं जे काही मित्र परिवार, जे काही तुमचं वर्तुळ आहे त्यात तरी तुम्ही म्हणा की मी या सगळ्यांपेक्षा देवाच्या जास्त जवळ जाईल. Praise God. Amen. Let us start from there. तिथून सुरुवात करा At least in my family. की कमीत कमी माझ्या परिवारात मी In my देवाच्या family, let me be the closest to God. कमीत कमी माझ्या परिवारात मला देवाच्या अगदी जवळचा बनू दे. Then you can be closest in your neighborhood than in your generation. आणि परिवारापासून सुरुवात केली की मग शेजारी बाजारी आणि मग पिढी हे होता. Praise the Lord. आमेन. We all have to aim for the number one. आपल्याला- A1 for the Lord. आपण सगळ्यांनीच नंबर 1चं ध्येय प्रभूसाठी ठेवायला हवं. Amen. Amen. Praise the Lord. आमेन. So loving God is waiting upon God. तर देवावर प्रेम करणं म्हणजे देवाचरणी वाट पाहणं. Amen. आमेन. It's not even called praying. It is just sitting at his feet. प्रार्थनाही करणं नव्हे, केवळ त्याच्या चरणी बसणं. You remember in the Garden of Gethsemane, तुम्हाला आठवतं गेत्सेमनी बागेत Jesus said, येशू बोलला, my soul is exceedingly sorrowful, माझा जीव प्रचंड दुःखी आहे, even unto death. अगदी मरणप्राय. Tarry here and watch with me, not तुम्ही pray with me. तुम्ही इथे थांबा आणि जागृत राहा. प्रार्थना करा नाही, तुम्ही इथे थांबा आणि जागृत राहा. Are you understand? Many times we thought Jesus was asking them to pray for him. बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की येशूनं त्यांना प्रार्थना करायला सांगितली. येशू त्यांना असं म्हणून गेला की तुम्ही प्रार्थना करत बसा. Watch and pray, he said. जागृत राहून प्रार्थना करा. Say, watch was more important for him. जागृत राहणं त्यासाठी फार महत्वाचं. Sometimes we say pray and watch. कधी कधी आपण म्हणतो प्रार्थना करून जागृत He राहा. said watch and pray. नाही नाही, पहिलं जागृत राहा तर मग प्रार्थना. Say, you need to watch. पहिलं जागृत. And even if you watch, it's okay if you don't pray because watching itself is like praying. आणि जागृत राहून मग प्रार्थना केली जरी नाही किंवा करता आली जरी नाही तरी चालतंय, कारण जागृत राहणंच प्रार्थने इतपत आहे. Amen. Because you are beginning with watching because you cannot pray while sleeping because when Jesus came, they were sleeping. तुम्ही सुरुवात जागृत राहून केलेली आहे. आधी तुमचा चांगला झालेला आहे जर तुम्ही जागृत राहत असाल तर. पण हे तर येशू आला तेव्हा झोपलेलेच होते. And what did Jesus say? आणि येशू काय म्हटला? When he came to see them, जेव्हा येशू त्यांना पाहायला आला, he said, you couldn't watch
with me for 1 hour. He didn't म्हणजे- say watch and pray. He said, you couldn't watch for me. येशू म्हणाला 1 तास तुम्हाला जागृत राहता आलं नाही, See, जागृत- प्रार्थना करता आली नाही असं नाही म्हटला. 1 तास जागृत नाही राहता आलं, See, you couldn't watch with me for 1 hour. 1 तास माझ्या बरोबर जागृत राहायला जमलं नाही. See, we don't understand that. We thought he's saying pray for 1 hour. आपण हे समजून घेत नाही. आपल्याला असं वाटतं की तो म्हणाला 1 तास प्रार्थना कर, So everybody starts praying for 1 hour. मग सगळे 1 तास प्रार्थना करायला लागतात. That is the magic figure. Then everybody preaches also. 1 hour you have to pray. म्हणजे तो जादूचा नंबर आहे. 1 तास सगळ्यांनी प्रार्थना करायची. See, he said watch. तो म्हटला जागृत राहा. Watch and pray. जागृत राहून प्रार्थना And then he करा. said you couldn't watch for 1 hour. आणि मग येऊन म्हणाला की 1 तास जागृत राहायला जमलं नाही. Amen. आमेन. So here we are looking at reasons for waiting upon him. तर इथं आपण अशी कारणं पाहत आहोत की ज्या कारणांपायी आपण त्याच्या चरणी वाट So पाहू. the first reason in waiting is loving. पहिलं कारण त्याच्या चरणी वाट पाहण्यामागचं त्याच्यावर प्रेम करणं. So to wait upon the Lord is to love the Lord. परमेश्वरा चरणी वाट पाहणं म्हणजे त्याच्यावर प्रेम करणं. Second point. दुसरा मुद्दा, The second meaning of waiting upon the Lord. परमेश्वरा चरणी वाट पाहायचं दुसरं कारण. So the second meaning of waiting upon the Lord दुसरा अर्थ, परमेश्वरा चरणी वाट पाहायचा दुसरा अर्थ is to show that we need him. हे दाखवणे की मला तुझी गरज आहे. Amen. आमेन. When we wait upon him, we are showing that we need him. आपण जेव्हा देवाचरणी वाट पाहत असतो तेव्हा जणू आपण देवाला असं दाखवत असतो की मला तुझी गरज आहे. David says दावीद बोलतो in Psalm 62 verse 5, स्तोत्र 62 त्यातलं 5 वचन, my soul wait thou only upon God, for my expectation is from him. स्तोत्र 62 आणि त्यातलं 5 वचन. 62:5 स्तोत्र. हे माझ्या जीवा, तू मौन धरून केवळ देवाची वाट पहा, कारण त्याच्यापासून माझी अपेक्षा पूर्ण व्हायची आहे. Second meaning of waiting upon the Lord is to show that we need him. देवाचरणी वाट पाहायचा दुसरा अर्थ की जणू आपण देवाला असं दाखवतोय, म्हणतोय की मला तुझी गरज आहे. If we don't wait upon him, आपण जर त्याच्या चरणी वाट नाही पाहिली that means we are not needing his help. तर याचा अर्थ असा लागतो की आपल्याला त्याच्या मदतीची गरजच नाही. By waiting upon him and not doing anything on our own, we are telling the Lord, Lord, I'm depending on you. त्याच्या चरणी वाट पाहून आणि स्वतःहून काही उद्योग न करता त्याच्या चरणी वाट पाहून आपण देवाला हे दाखवत असतो की मी तुझ्यावर अवलंबून आहे, माझं तुझ्यावर प्रेम आहे, मी तुझ्या चरणी वाट पाहते. But when we start doing something, पण जेव्हा आपण हे सगळं न करता काहीतरी करायला लागतो God will not help us. तेव्हा देव आपल्याला मदत करणार नाही. You may say, I'm looking to God, तुम्ही असं म्हणाल की मी देवाकडे पाहत आहे, but your eyes are not there. पण तुमचे डोळे तिथे नाहीये. Now, Job 7:2 says, इयोब 7:2 मध्ये लिहिलंय, as the servant earnestly desireth the shadow, and as an hireling looketh for the reward of his work. इयोब 7वा अध्याय 2 वचन. जसा चाकर उत्कंठेने सावलीची इच्छा धरतो व जसा मोलकरी आपल्या वेतनाची आशा धरतो. जे मोलकरी वेतनाचे अपेक्षित करतो. मोलकरी पगाराची आशा धरतो. Amen. Amen. See, it is looking for the good from God. तर देवाकडून आपण चांगल्याची वाट पाहतो. See, this may sound very insignificant, आणि हे आपल्याला जरी फार महत्वाचं वाटलं नाही but that is the basis of all creation. तरी देखील सर्व निर्मितीचा हाच पाया आहे. And that is the basis even for Christians. आणि ख्रिस्ती लोकांचाही हाच पाया आहे. Because we are not only his creation, का आपण केवळ त्याची निर्मिती नाही, we are his children now, adopted unto God. आपण त्याची निर्मिती आहोत आणि आता आपण त्याची दत्तक घेतलेली मुलं आहोत. As the creation, जशी निर्मिती the whole creator looks to him for sustenance. संपूर्ण निर्मिती निर्माणकर्त्याकडे पाहत आहे पुरवठ्यासाठी. Amen. आमेन. See, we are also included in it. आणि त्या निर्मितीमध्ये आपण पण आहोत. So there is nothing wrong in looking to God for sustenance. तर निर्मिती या नात्यानं निर्माणकर्त्याकडे तू मला पुरवठा कर या अपेक्षेनं पाहणं काही चुकीचं नाही. Because the whole universe depends upon God. कारण संपूर्ण सृष्टी देवावर अवलंबून आहे. Bible says one sows, the other waters, but God has to ultimately make it to grow. बायबल म्हणतं की एक पेरतो एक पाणी घालतो, पण शेवटी ती जी वाढ असते ना ती देवाने दिल्यानेच होते. So no corn will come up unless God allows it to come up. तर जोवर देवा परवानगी देत नाही कोंब फुटायला, धान्य लागायला, ते नाही लागणार. Amen. Amen. You may sow the best seed. तुम्ही टाकलं असेल सगळ्यात चांगलं बीज, Finally, it is God who makes it to grow. शेवटी आहे सगळं देवाच्याच हातात की So- त्याला वाढवायचं किती. Whether people acknowledge God as their sustainer or not, it is God who is sustaining the whole earth. आणि मग माणसं परमेश्वराला आमचा
पुरवठा करणारा दाता म्हणून मानोत किंवा न मानोत, पण संपूर्ण सृष्टीला पुरवणारा तोच आहे. Some people may worship the stone, काही लोक दगडांची आराधना करतील yet कदाचित, God provides to them. तरी देवबाप त्यांना पुरवतो. Why? का? Because He is the creator of the whole world. का संपूर्ण जगाचा तो निर्माण करताय, निर्मितीला पुरवणार तोच. He doesn't give according to our desire towards Him. He gives because He is a loving God. तो प्रेमळ देव He आहे, is the creator. तो प्रेमळ देव आहे, तो निर्माण करता प्रेमळ देव आहे, म्हणून तो संपूर्ण निर्मितीला पुरवतो. तो त्यात हे बघत नाही की याचं माझ्यावर किती प्रेम आहे, त्याला माझ्याविषयी नाही इच्छा आहे का, मगच मी त्याला देईन, नाही तर मी त्याचं शेत आता बांधच ठेवीन. No, His general grace is falling upon all त्याची humans. सर्वसाधारण कृपा सगळ्यांवर पडते And He is obligated to help even the unbelievers because He created them. आणि त्या सर्वसाधारण कृपेत तो अविश्वासू लोकांनाही मदत करण्यास बांधील आहे. का? कारण की अविश्वासू लोकांनाही निर्माण करणारा तोच आहे. Amen. So Amen. we need Him more than He needs us. तर त्याला जेवढी आपली गरज आहे ना, त्याहूनही जास्त आपल्याला त्याची गरज आहे. Praise the Lord. आमेन. We always need Him. He will never need us. आपल्याला तर नेहमीच त्याची गरज पडणार आहे, देवाला आपली गरज पडणार नाही, हे लक्षात घ्या. People think that, oh, God felt one day very lonely, so He created us. लोकांना असं वाटतं की देवबापाला एके दिवशी फार एकटं एकटं वाटलं म्हणून त्याने मानवाला निर्माण केलं. But we are coming up in the standard of the world which God adjusted with, understanding and knowing and flowing with one another and needing one another and पण all that. आपण अशा जगिक स्तरात वाढलेले आहोत की ज्या जगिक स्तरामध्ये माणसांना एकमेकांची गरज लागते, एकमेकांचं प्रेम लागतं, एकमेकांच्या भावना लागतात. Like, some people think that God also is like human beings. So God has His wife and then God had His family and then जसं they काही move लोकांना on. असं वाटतं की परमेश्वर मानवासारखाच आहे, तर त्यालाही पत्नी आहे आणि त्यालाही मुलं आहेत. Amen. But that is not the truth. हे सत्य So नाही. man has set God in the natural. तर माणसाने काय केलंय, देवाला नैसर्गिक रीतीनं पाहिलंय. But see, God is spiritual. पण देव आत्मिक आहे. He is not involved in all these family affairs and He doesn't have a family of that kind. देवाब या सगळ्या पारिवारिक गोष्टींमध्ये तसा गुंतलेला नाही, कारण की त्याला काय अशी स्वतःची वगैरे फॅमिली आणि परिवार नाही. Amen. He is all alone. देव एकटा आहे, But never feels lonely. त्याला कधी एकटं वाटत नाही, पण देव एकटा आहे, सगळ्यांना पुरून उरेल एवढा आहे. Amen. आमेन. Praise the Lord. आमेन. People think He's sitting in the dark, they're all alone. Doesn't लोकांना have असं- anybody. लोकांना काही वाटतो, लोकांना असं वाटतं की देव एकटा That कुठेतरी is a अंधारात. human thinking. ते मानवी विचार. Praise God. तू एकटा अंधारात बसतो आणि तुला एकटं वाटतं म्हणून त्यालाही वाटतं का? He has to take care of all the universes. त्याला संपूर्ण सृष्टी He सांभाळायची has to आहे. send angels there, angels in one place, another place, in the planets, in the stars, everything run by Him. त्याला स्वर्गदूत पाठवायचे असतात, कधी इथे कधी तिथे, कधी कुठल्या ग्रहावर, कधी कुठे, सगळं काही मॅनेजिंग डायरेक्टर तो आहे. Certain things when God doesn't give you also, He covers you with His grace. काही गोष्टी जरी देवाने तुम्हाला दिल्या नाही तरी त्याच्या कृपेनं तो तुम्हाला झाकतोय ना. Praise God. So that is the difference I'm talking to you हा about. फरक मी तुमच्याशी बोलत आहे. Job says, योग म्हणाला, when I looked for good, evil came. जेव्हा मी चांगल्यासाठी पाहायला गेलो वाईट आलं. See, when I looked for good, evil came. चांगल्यासाठी पाहायला गेलेलो वाईट आलं. See, when you look for good in the world, evil comes. जगामध्ये आपण चांगल्यासाठी जरी काही पाहायला मागायला गेलो तरी त्यातनं वाईट येतं. But when it concerns the Lord, पण प्रभूचा जेव्हा प्रश्न येतो, Bible says Bible म्हणतं, in Psalm 25:3, स्तोत्र 25:3, yeah, let none that wait on thee be ashamed. होय जे तुझी प्रतीक्षा करतात ते कोणीही लाजवले जाणार नाहीत. They that wait on thee shall never be put to shame. जे Never. तुझी वाट पाहतात ते कधीही लाजवले जाणार नाही. कधीही. कधीही. पण मी 3दा विचारलो देवाला, दिलं नाही त्यांनी. You will not be ashamed. कधीही लाजवले जाणार नाही. When you go to heaven, स्वर्गात आपण गेल्यावर you will say, तुम्ही म्हणाल, whatever Jesus didn't give me, येशूनी जे काय मला I दिलं नाही, have no pain. मला काही वेदना नाही, It was always gain for me. माझ्यासाठी लाभच होता, No pain. काही वेदना नाही. David always looked to God for his blessing. दावीद सदैव देवाकडे त्याच्या आशीर्वादांसाठी पाहत आला. In Psalm 25:5 he says, स्तोत्र 25:5, lead me in thy truth and teach me, for thou art the God of my salvation. On thee do I wait all the day. See, all the day. स्तोत्र 25:5, तू आपल्या सत्यात मला वाट दाखवीत ने व मला शिकीव, कारण तू माझ्या तारणाचा देव आहेस. सारा दिवस मी तुझीच प्रतीक्षा करतो. सारा दिवस. सारा संपूर्ण दिवस, Every पूर्ण. day he was just waiting upon God. म्हणजे दर दिवशी तो देवाचरणी वाट पाहायचा. I need it, Lord. I need it. मला Lord. I गरज need आहे it, प्रभू, Lord. I need it. मला गरज आहे प्रभू. I mean, I think so. It is good, isn't it? म्हणजे मला असं वाटतं की हे असं चांगलं. See,
Because that is the second meaning of waiting upon the Lord. देवाचरणी वाट पाहायचा दुसरा अर्थ हाच आहे. Because my expectation is from Him. कारण माझी अपेक्षा त्याच्यावर आहे, त्याच्याकडून आहे. And so if my expectation is from Him, माझी अपेक्षा जर त्याच्याकडून आहे, let me wait the whole day only upon Him. तर संपूर्ण दिवस मला त्याच्यावरच वाट पाहू दे. Whole day He was waiting upon the सारा Lord. दिवस, संपूर्ण दिवस तो देवाचरणी वाट पाहायचा. Yes, wait on the Lord. Be of good courage. प्रभूचरणी वाट पहा, धीराने राहा, And He shall answer you. No, He shall strengthen you. आणि तो तुम्हाला उत्तर देईल नाही, तो तुमच्या हृदयाला ताकद देईल. So sometimes He may not answer the way you want it. तर कधी कधी तुला ज्या रीतीनं उत्तर हवंय त्या रीतीनं तो उत्तर देणार नाही. Amen. आमेन. He will answer you the way He wants it. आणि ज्या रीतीनं त्याला हवंय त्या रीतीनं तो उत्तर देईल. He knows what is best for us. त्याला माहिती आहे आपल्यासाठी सगळ्यात चांगलं काय. Sometimes कधी कधी His timing may not be our timing. त्याची वेळ म्हणजे आपली वेळ नसेल. He may answer us, तो आपल्याला उत्तर देईल. but it can be no also, isn't it? He has answered you. कदाचित तो आपल्याला उत्तर देईल पण ते उत्तर नाही असंही असेल. नाही पण एक उत्तरच आहे ना. Yes, when we think that when He says no, that means He has not answered. आपल्याला काय वाटतं, नाही तो नाही म्हटला याचा अर्थ त्यांनी मला उत्तर नाही दिलं. नाही. कोण म्हणाल? उत्तर दिलं नाही. येस और नो रहता है ना टेस्ट में. तर आज यावेळेला देवा म्हटला नो. Amen. तर नो. नाही, देवाने आतापर्यंत उत्तर नाही दिलं. अरे सांगितलं ना no. नो बोला ना. We think when He says yes, then He answered. पण आपल्या सवय खूप ना, देव म्हणजे होच, देव म्हणजे होच. See, when He says yes, that means He has answered. If He हो. said no, that means He has not answered. देव हो म्हटलेला आहे म्हणजे त्यांनी उत्तर दिलं. देव नाही म्हटला म्हणजे त्यांनी उत्तरच दिलं हे नाही. उत्तर दिलं तुला. उत्तर दिलेलं आहे. नाही म्हटलेलं स्वीकारायला तू राजी नाही, कारण तुला नोची सवय नाही. तुला हाजी हाजी ती सवय. Amen. And so David says, तर दावीद म्हणतो, what do I wait for, Lord? My hope is in you. मी कशावर कसली वाट पाहत आहे, माझी आशा तुझ्यात आहे. And he waited upon God. Waiting upon God is patience. आणि देवाचरणी त्याने वाट पाहिली, आणि देवाचरणी वाट पाहणे इज इक्वल टू धीर. Amen. आमेन. Though the whole world lives by God, breathes His air, drinks His water, जरी संपूर्ण जग देवाद्वारे देवामुळे जिवंत आहे, देवाने दिलेलं पाणी पिते, देवाने दिलेल्या हवेचा श्वास घेत आहे, but all don't acknowledge Him. पण सगळेच त्या देवाला मानत नाहीत. Amen. They call themselves atheists. They call स्वतः- themselves unbelievers. कोणी कोणी स्वतःला नास्तिक म्हणून घेतं, कोणी कोणी स्वतःला अविश्वासू म्हणून They घेतं. don't believe. Some don't believe that God exists. काही लोक विश्वासच ठेवत नाहीत की देव आहे. Though they are breathing the air of God. हवा कोणाची घेतो श्वास करताना? देवाची. मग देव कसा नाही? And they're living on the planet, on the earth of आणि God. पृथ्वी म्हटलेल्या ग्रहावर, देवानं निर्माण केलेल्या पृथ्वीवर तू जगत आहेस ना. Amen. Amen. And there are certain people who are agnostic, and there are other people who say, I don't believe that God is going to help the earth अशी anymore. काही माणसं असतात की जी नास्तिकच असतात, आणि अशी काही असतात की ज्यांचं म्हणणं असं असतं की नाही नाही, माझा यावरती विश्वास नाही की देव आपल्याला मदत करू शकतो वगैरे, याच्यावर माझा विश्वास नाही. Some believe God exists, but they say, I don't want to take His help. काही लोकांचा असा विश्वास असतो की हो देव आहे, पण मग त्यांचं असं म्हणणं असतं की मला देवाची मदत वगैरे घ्यायची नाही. एवढं का शिकलो मी? हा, मग एवढं शिक्षण म्हणजे वाया का? अरे पण ह्याचा त्याचा काय संबंध? I studied so much for what then? म्हणजे एवढी पदवी घेतली वगैरे, शिकलो वगैरे, सगळं वाया का? मला देवाची मदत नको. For the uneducated, God is there. आढळण्यासाठी देव असतो, आढळण्यासाठी देव असतो. I can do it all by myself. मी सगळं माझ्या स्वतःनिशी करीन. See, they are all self-confident, not God-confident. सगळे आत्मविश्वासी असतात, देव विश्वासी कमी. Self-made men. स्वतः बनलेले. Amen. But then, sometimes God corners them in such a way that He proves to them that He is God and they will need Him. पण मग कधी कधी देव अशांना असं काही अडीअडचणीमध्ये अडकवतो की ज्यातनं त्यांना कबूल करावंच लागतं की देव आहे, आणि देवाच्या मदतीची त्यांना गरज आहे. Amen. आमेन. See, God has set all the laws and the cycles on this earth, but He can interfere it for the good of His children. देवाने या पृथ्वीवर don't सगळे understand. नियम देवाने या पृथ्वीवर सगळे नियम, निसर्गाची रहाटी लावून दिलेली आहे खरी, पण कधी कधी त्याच्या मुलांचा प्रश्न आला आणि त्याच्या मनात जर असं आलं तर ते नैसर्गिक चक्र देव तोडू शकतो. Yes, He can do it. करू शकतो, तो देव आहे. He can break the laws of nature. नैसर्गिक नियम कधी कधी देवाच्या मनात जर आलं तर देव तोडू शकतो. Amen. आमेन. See, He who made the laws, He can break the laws. ज्याने नियम निर्माण केले
तो नियम तोडूही शकतो, He can do it for us. आपल्यासाठी करू शकतो. But see, for that we need to wait upon Him. पण त्याच्यासाठी आपण देवाचरणी वाट पाहायला हवी. Praise God. Amen. See, if He can bless the unbelievers, जर तो देव अविश्वासू लोकांना आशीर्वादित if He करू can send शकतो, the rain and the sun upon the unbelievers, जर तो देव सूर्यप्रकाश पाऊस हे सगळं अविश्वासू लोकांना देऊ शकतो, will He not give it to us, His children? आपल्याला देणार नाही? आपण त्याची मुलं आहोत. Maybe we are naughty at times, but still we are His children. He has to. आपण त्याची मुलं आहोत. कधी कधी कदाचित नॉटी आणि खोडकर असू, पण आहोत त्याचीच मुलं ना, मग Amen. तो आपल्याला देणार नाही का? He is a God of love, so He's blessing the unbelievers. तो प्रेमाचा देव आहे, म्हणून तो अविश्वासू लोकांनाही आशीर्वाद देतो. And He is our loving Father. Surely He has to help us मग and आपला bless तर us. तो प्रेमळ बाप आहे, मग आपल्याला तर तो नक्कीच देणार. Praise God. Hallelujah. So He's not only our God, He's our Father. तर तो फक्त आपला देव नाही, तो आपला देव आहे, आपला बाप, पिता किंवा डॅडी पण आहे. Amen. आमेन. If a son asks for bread, will He not give bread? मुलांनी भाकर मागितली तर तो भाकर देणार नाही का? Jesus Himself said it. येशू स्वतः बोललाय, If a son asks for bread, he will get bread. मुलांनी भाकर मागितली तर त्याला भाकर If he मिळेल. asks for fish, he will get fish. मुलांनी मासा मागितला तर त्याला मासा मिळेल. And so, see, we need to wait upon Him तसं for आपण bread and त्याच्या fish. तसं आपण त्याच्यासाठी वाट पाहायला पाहिजे, त्या भाकरीसाठी आणि माशासाठी. Job 25:3 says, इयोब 25:3. upon whom does not His light arise? See? इयोब 25 त्यातलं 3रं वचन. त्याचा प्रकाश कुणावर उगवत नाही. See? त्याचा प्रकाश कोणावर उगवत नाही सांगा. त्याचा प्रकाश कुणावर उगवत नाही सांगा. तो सूर्यप्रकाश सगळ्यांवर उगवतो ना, See? On everyone. सगळ्यांवर उगवतो ना, See, असं तर काही नाही including ना. all the wicked people, even Hitler, people like Hitler and Stalin and Napoleon and name the worst people on earth. सगळ्या दुष्ट जनांसकट सगळ्यांवर सूर्य उगवतो की नाही रोज सकाळी? हिटलर म्हणा, नेपोलियन म्हणा, कोणी म्हणा. Psalm 145:9 says, स्तोत्र 145:9. the Lord is good to all, and His tender mercies are over all His works. स्तोत्र 145:9. यहोवा सर्वांना चांगला आहे आणि त्याच्या अति करुणा त्याच्या सर्व कृत्यांवर आहे. See, Amen. certain things He has allowed the laws and the cycles to bless us. काही गोष्टींमध्ये त्याने नियम आणि नैसर्गिक रहाटी आपल्याला आशीर्वादित करायला ठेवलेली आहे. Amen. Amen. The laws work. नियम कार्य करतात, But पण over and above, त्याहूनही जास्त He gives to us by breaking those laws also. ते नियम तोडूनही, ती नैसर्गिक रहाटी तोडूनही वेळ पडली तर तो आपल्याला आशीर्वादित करू But शकतो. He will never respond unless we acknowledge our need to Him. पण जोवर आपण आपली गरज त्याच्या समोर कबूल करत नाही, तोवर तो उत्तर देणार नाही. How will He not give when He Himself is saying, ask and you shall receive? तो स्वतः म्हटलेला आहे की मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, तर तो कसं देणार नाही? He's saying, ask and you shall receive. तो म्हटलेला आहे ना, मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. No, yesterday I asked, I didn't receive. Today I ask again. नाही, काल मी मागितलं मला मिळालं नाही, आज परत माग. We don't know why we didn't receive yesterday. आपल्याला काय माहिती काल का मिळालं नाही, त्याच्या मागचं कारण काय? See? पगार विचारताना आपण कसं विचारतो? हा, 10 वेळा विचारतो ना, पगार नाही झाला. See, why not we ask Him? मग देवाला 10 वेळा मागितल्यानंतर काय बारीक होतो का? What is wrong? काय झालं? Yesterday, yesterday our heart was not right. काल मागितलं, ठीक आहे, काल कदाचित तुझ्या हृदयात काही खोट असेल म्हणून मिळालं नाही. There can be 1001 reasons I can हजारो give you. कारण असू शकतात की मागितल्यानंतरही मला काल मिळालं नाही, त्याच्या मागची 1000 कारण. Amen. Amen. And because God has created in such a way कारण की देवाने अशा रीतीने आपल्याला निर्माण केलंय that without Him we can do nothing worthwhile. की एक तर देवाशिवाय आपण काहीच मोलाचं करू शकत नाही. He has created us with a vacuum. देवानं आपल्याला निर्माणच असं केलंय की आपण पोकळी घेऊन निर्माण झालोय. Yes. He has created us that we may depend upon Him. अशी पोकळी आपण घेऊन जन्माला आलोय, निर्माण झालोय की आपल्याला त्याच्यावरती अवलंबून राहायलाच लागतं. Jesus said, without me you can do nothing. येशू म्हटला ना, माझ्याशिवाय तुम्ही काही करू शकत नाही. See, nothing, He said, nothing. काहीही करू शकत नाही म्हटला ना, सरळ सोड. But still we have a free will. तरी आपल्याला स्वेच्छा Amen. दिलेली आहे, स्वेच्छा दिलेली आहे. And we don't acknowledge God. आणि आपण देवाला मानत नाही, कधी कधी कबूल करत नाही. And we don't acknowledge to God that we need Him. आणि And कधी we कधी need things. आणि कधी कधी आपण देवाला ही कबूल करत नाही की मला तुझी गरज आहे, मला गोष्टींची गरज आहे. I'm talking about the Gentile world. मी परक्या जगाविषयी बोलत आहे. But even the believers also. पण कधी कधी विश्वासू लोक सुद्धा There is a slight deviation. थोडस फरक पडतो. When we have better qualification, चांगलं शिक्षण जर when आपल्याला we have लाभलं, talent, चांगल्या कला जर when we आपल्याला, have money,
चांगलं शिक्षण चांगल्या When we are कला, influenced, चांगलं शिक्षण चांगल्या कला, पैसा वशिला, we try to do it by our own selves. हे सगळं समजा आपल्याकडे असेल तर कधी कधी आपण स्वतःच्या शक्तीवर गोष्टी करायला जातो. Yes, there is this stench of अशी- self-confidence. अशी एक टेंडन्सी माणसात असते, तिथे कुठेतरी मग आत्मविश्वासाचा वास यायला लागतो. Amen. आमेन. I'm not saying we don't use our head at all. मी असं म्हणत नाहीये की डोकं अजिबात वापरायचं नाही. Amen. आमेन. See, it is all right to have a good self-image, स्वतःविषयीनं चांगली प्रतिमा बाळगणं चांगलं आहे, but it is पण- wrong to be self-confident पण आत्मविश्वासी, फक्त आत्मविश्वासी राहणं चुकीचं आहे. in a sense that you are self-confident without God. की देवाशिवाय मी आत्मविश्वासी, माझा देवावर विश्वास नाही, मी आत्मविश्वासी, ते चुकीचं आहे. Amen. Amen. Yes, you need to have confidence. हा, तुमच्यामध्ये विश्वास, भरोसा थोडाफार असायला हवा You need to have confidence. Otherwise, you won't be able to do many things. स्वतःविषयीचा, नाही तर मग बऱ्याच गोष्टी तुम्हाला करायलाच होणार नाही. But let it not contradict with God confidence. पण तो जो काही थोडाफार आत्मविश्वास तुम्ही बाळगता त्याचा विरोध देव विश्वासाशी होऊ नये. Amen. Amen. A person who has God confidence can say, I am confident. ज्या माणसामध्ये देवावरचा विश्वास आहे तो म्हणू शकतो, मला विश्वास आहे, मला माहिती आहे, मी करीन. Amen. And it is proper आणि ते ठीक आहे, कारण त्याचा because he देवावर is विश्वास trusting on God. कारण तो देवावर अवलंबून आहे. Praise the Lord. पण नुसतंच मी आत्मविश्वासी आहे, मी सेल्फ कॉन्फिडंट आहे, मी करूनच दाखवीन, ते बरोबर नाही. Amen. Without God, we cannot do it. देवाशिवाय आपण काही करू शकत नाही. It is wrong to be self-confident without God confidence. देवाचा विश्वास आपल्यात न अंगीकारता आत्मविश्वासू राहणं चुकीचं आहे. Amen. Amen. We should always be Christ confident. आपण नेहमी ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे हवे. That Christ in you should be the only hope of glory. ख्रिस्त माझ्यातल्या, फक्त ख्रिस्त माझ्यातला, फक्त ख्रिस्त सर्व गौराची आशा आहे. Amen. आमेन. And I remember when in those earlier times when we came to the Lord, मला आठवतं त्या सुरुवातीच्या काळात जेव्हा आम्ही प्रभूकडे आलो, how much we depended upon Jesus. किती येशूवर आपण अवलंबून, Every day we used to pray. रोज प्रार्थना करायचो. I'm talking about myself म्हणजे also. स्वतःविषयी पण मी बोलत आहे की Every day I used to pray, Lord, give us our daily bread. रोज प्रार्थना करायचो, दे बाप्पा रोजची भाकर आम्हाला पुरव. Amen. आमेन. Lord, help us from these enemies. प्रभू या शत्रूंपासून आम्हाला मदत कर. Help us from this boss. प्रभू या मालकापासून मला मदत Help me कर. from this colleague. प्रभू या माझ्या कोण तो साथीदार त्याच्यापासून मदत कर. I want this. Even shirt and pant I used to pray. म्हणजे शर्ट पॅन्ट साठी पण मी प्रार्थना करायचो माझ्या सुरुवातीच्या काळात. Like for instance, we had gone to one shop उदाहरणार्थ आम्ही एका दुकानात गेलेलो, and my wife liked one nice chudidar or something. माझ्या बायकोला एक ड्रेस आवडला. And that time we didn't carry enough money, त्यावेळेला आमच्याकडे काही पुरेसे पैसे नव्हते, but she liked it. पण बायकोला आवडला. And we told him we are coming tomorrow. तर आम्ही त्याला म्हटलो की उद्या येतो बरं का. He said, I don't know whether it will remain तर tomorrow दुकानदार म्हटला उद्यापर्यंत ड्रेस राहील का नाही माहित नाही, because it's on sale, कारण सेलवर आहे, 50% sale. 50% डिस्काउंट. And then I remember we were standing out of the shop praying, Lord, I claim this dress in Jesus' name. मग मला आठवतं दुकानाबाहेर आम्ही उभं राहून प्रार्थना करत होतो, येशूच्या नावात हा ड्रेस मी क्लेम करतो, Let nobody take it, cover it by the blood of कोणी Jesus, तो and the घेऊ edge of नये, fire around it. येशूच्या रक्ताखाली तो झाक, अग्नीचं कुंपण त्याला घाल, अशी प्रार्थना. Went home and prayed and घरी went गेलो, home, प्रार्थना believed. केली, And then came back the next day. पुढच्या दिवशी I परत don't think the next day, after 2-3 days we came. 2-3 दिवसांनी गेलो. And then we said, Lord, is it there? Is it आणि मग there? विचार करत होतो, प्रभू आहे का, गेला आहे का, Then we गेला. entered the shop. मग दुकानात And गेलो. right there it was there. अगदी We होताच picked तिथे it तो. up. I mean, for small things. म्हणजे अशा लहान लहान गोष्टींसाठी सुरुवातीच्या काळात आम्ही प्रार्थना करायचो. See, but later on, people start blessing you so much today, these days, then you don't. पण मग मागावून कसं होतं, अलीकडच्या दिवसात माणसं आम्हाला एवढं काय आशीर्वादित करून सोडतात की मग ते मिळतंय. We say, okay, म्हणतो why ठीक to आहे, pray? काय प्रार्थना करायची आता, रोज असतंच आहे And then काहीतरी. sometimes we say, no, we will get it. मग कधी कधी आपण म्हणतो नाही, मिळणार By मिळणार, our own strength and we still. स्वतःच्या शक्तीवरती मिळणार, मी घेणार, मी घेऊनच राहणार. Even now, you see those newly coming people to the Lord. आताही पहा ना, जसे नुकतेच नवीन नवीन प्रभू येशूकडे आलेले लोक Full आहेत of life, full ना, of अगदी life. जीवनाने भरलेले, Full of energy. अगदी स्फूर्तीनं प्रेरणेने भरलेले, They enjoy praying. त्यांना प्रार्थना करायला मजा येते. One Saturday, one lady said, एका शनिवारी एक बाई म्हणाली, I was praying, Lord, let me find 10 rupees on the road. Lord, let me find 10 rupees on मी the road. प्रार्थना करत होते, प्रभू मला रस्त्यात 10 रुपयाची नोट सापडू दे, 10 rupees, Lord. 10 रुपयाची नोट मला रस्त्यात So सापडू दे, I'll go to church in the rickshaw, म्हणजे Lord. मी रिक्षात बसून चर्चला जाईन. And then she opened eyes and there she found the 10 rupees. God blessed her and then she came. आणि तिने डोळे उघडले तर रस्त्यात 10 रुपयाची नोट सापडली. देवाने आशीर्वाद दिला, रिक्षा केली, ती चर्चला आली. Like one fellow testified. जसं एकाने साक्ष दिली, Later he became a pastor. मागावून तो व्यक्ती पास्टर झाला. I was going on the road
की म्हणे मी रस्त्यावरनं जात होतो, with my colleague. माझे कोणी We मित्र met होते, with an accident. आमचा अपघात झाला. That fellow he got so much hurt, he was admitted to the hospital, but I didn't get hurt. त्या Praise समोरच्याला God. इतकं लागलं की त्याला दवाखान्यात भरती करावं लागलं, पण मला नाही काही लागलं. प्रेज द लॉर्ड. म्हणजे दुसऱ्यांनी मारायचं आणि स्वतःनी जगायचं. हे कैसा अपघात आहे, और ये कैसा हार्ट आहे. And in those times, we love to pray, we love to witness. त्या जमान्यात प्रार्थना करणं आम्हाला आवडायचं, लोकांना येशूविषयी सांगणं आवडायचं. I know the times have changed even for us, आता वेळ बदलली, काळ बदलला आमच्यासाठी. because those times, त्या काळात I remember on Sundays we used to pray from morning 5 to 9 5 to 9 and then evening 2 to 6. रविवारी आमचा कार्यक्रम कसा असायचा, पहाटे 5 ते 9 प्रार्थना, मग परत दुपारून 2 ते 6 प्रार्थना, And we used to sit there and praying. आणि बसून प्रेयर करणार And म्हणजे then in करणार. the evening we used to look out. मग संध्याकाळी 6 वाजता प्रार्थना संपली की The बाहेर clouds यायचो, look बघायचो. different today. आम्ही म्हणायचो आज ढग वेगळे दिसतात रे, I think so it is rapture or आज what? तर स्वर्गारोहण होणारे वाटतं. आज 27 वर्षांपूर्वी असल्या गप्पा आम्ही मारले. Yes. And when sometimes I used to be not found in the front room, my wife used to think Peter is gone the rapture. कधी कधी मला पास्टरचं सापडले नाही पुढच्या खोलीत, तर मी म्हणायचे अरे रॅप्चर हो गया दिखता. अरे बावळटीला एवढंही काय तर होता रहता तो खुद भी जाती थी ना. इतनी मूर्ख थी, इसलिए प्रभु चुना शायद. But see that the initial love, पण ते सुरुवातीचं प्रेमच वेगळं असतं. the asking. मागणं. Amen. आमेन. Ask for everything. सगळ्या गोष्टींमध्ये मी Small things we used to ask. लहान लहान गोष्टी आम्ही देवाला मागायचो. Now we don't ask for small things. We ask for big things. आता लहान लहान गोष्टी मागत नाही, आता मोठ्या मोठ्या. अभी बडे बडे काम हो गए. That time people used to come running to church. त्याला लोक धावत यायची See चर्चला. the newcomers, they come running to church तुम्ही even now. नवीन लोकांना पाहणार, नवीन जे नुकतेच प्रभूकडे आलेले आहेत तसे धावत धावत येतात चर्चला. म्हणजे खूप वर्ष झालं ते येतात मग आपलं हळू. म्हणजे जुने झालेले आहेत ते येतात आपल्या आराम. अरे प्रेझम रशी सुरू होणे दे रे, पास्टर पाने अडको आते. वाह, ये हिचा बच्चा है. It's like you know, in those times we used to see in the theater movies. तसं पहिल्याच्या जमान्यात कसं आपण थिएटरमध्ये पिक्चर बघायला जायचो. That is before 27-20 years म्हणजे I'm talking about. 28-30 वर्षाच्या पूर्वीचं मी बोलतोय बरं का. We used to see that we start with advertisement. मग त्याला थिएटरमध्ये पिक्चर बघायला जायचं म्हणजे वेळेत, म्हणजे ऍडव्हर्टाईज पासून सगळं बघायला पाहिजे. हा, फक्त पिक्चर स्टार्ट झालं तर नाही फक्त बघायचं. पिक्चर स्टार्ट झालं नाही असं नाही, सगळं A to Z, All the advertisement you सगळ्या जाहिराती विजाहिराती सगळं बघायचं. want to enjoy from the beginning. अगदी सुरुवातीपासून मज्जा, म्हणजे आधी लाईट होते, मग अंधार And झाला, all the मग 10 जाहिरात. paise coins we used to put in our pocket. आणि 10 पैसे खिशात ठेवायचो. And so that when that hero used to give that dialogue, Amitabh Bachchan, then 10 paise coin we used to throw on the screen. आणि अमिताभ बच्चननी जर काही डायलॉग मारला आणि जर समजा आम्हाला आवडला, त्याचा 10 पैसा फेक घ्यायचा. Sai and Paul used to throw it on the screen. मी आणि माझा जुळा भाऊ पॉल असं एकदम शांत से. Then कितना? later on we used to sit right in front to collect the coins. आणि मागावून अगदी पुढे जायचो. कशाला? अरे फेकलेले कॉइन उचलून लेके जा. और छोड़ने का अमिताभ थोड़े आ रहा लेने. Amen. Now all that love is gone. आता ते सगळं प्रेम गेलं. My hero is Jesus. आता माझा हिरो येशू. Praise God. Hero is Jesus. आता हिरो येशू. अरे त्याच्यावर पैसे टाकू. आता उसपे सब कुर्बान. Praise the Lord. Amen. Throw money on Jesus. सगळा पैसा फेका त्याच्यावर. Whole life is upon Jesus. अरे Life जीवन- कुर्बान येशू केले. सगळं जीवन कुर्बान करा त्याला. Praise the Lord. काय ठेवताय, सगळं देऊन मोकळे व्हा. Amen. Now nothing touches us. आता कशाने स्पर्श होत नाही. Praise God. आमेन. He is our hero. He is our everything. आता येशू आपला हिरो आणि आपला Nobody सर्व. looks like him. कोणी येशू इतपत चांगलं दिसत नाही. कोणी म्हणजे कोणी नाही. Amen. आमेन. That's why you see, you know, some of the volunteers we take, they are new, fresh volunteers. आणि म्हणून तुम्ही पाहत असाल कधी कधी अगदी नुकतेच प्रभूकडे आलेले असे नवीन व्हॉलेंटियर आपण केले. And they are full of zeal. एकदम आवेशाने You भरले. give them badge, they will wear. You give them badge here, they'll wear. You put त्यांना it on the काही neck, they घालायला will wear. दे, बॅच घालायला दे, दोरी घालायला दे, त्यांना जे घालायला दे तो घालून नाही येईल तो. पण ओल्ड लोकांना नाही badge जुन्या नको. माणसांनी आतमध्ये ठेवा, कोणी दिसणार, बघणार. ऐसा नहीं, हम पुराने हैं, ऐसा नहीं डालते. They- फिर कैसा but डालते new हैं? people, नवीन कुछ भी डालता, कुछ भी give them करता. 3 badges, they will wear. त्यांना 3 बॅच घाल नवीन माणसाला, तो 3 घालून येईल. Because he is so much with zeal. इतका त्याला आवेश पेटलेला आहे. पण जुन्यांचा Amen. होता Praise the Lord. आमेन. जुन्यांचा होता प्रेज द लॉर्ड. आमेन. They have the spark in their eyes.
See, they get into that motion. नव्यांच्या डोळ्यात ठिणगी असते, तर असल्यांनाच धरायचं, नाहीतर गती कमी Give them होते. the offering box, they will go. त्यांना द्या दानाचा डबा, आज जरा ऑफरिंग लो ना, शुअर, वाय नॉट, Tell them anything. काही सांगा त्यांना. Ready, ready. करणार करणार. But it should not be so. I feel it should not be so. पण असं नको ना, मला असं वाटतं की असं नको, म्हणजे Amen. नवीन फक्त करतात. That fire should be continuously burning in आग us. कशी सगळ्यांमध्ये सतत पेटलेली पाहिजे. I love Jesus. माझं ईश्वर प्रेम आहे. Amen. Amen. I love Jesus. माझं ईश्वर प्रेम आहे, ती आग कशी सगळ्यांमध्ये सारखी पेटलेली पाहिजे. Amen. जुने काय नवीन काय फरक करता कामा नये. Like I remember when I used to start praying, I used to open my eyes and say, "Where is Jesus? Jesus is coming over. Jesus." जसं मला आठवतं जेव्हा मी प्रार्थना करायला पूर्वी बसायचो ना, मी म्हणायचो येशू कुठे आहे? म्हणजे असं आला की काय, इथे आहे का? Say, "Lord, be with me, Lord. प्रभू माझ्या बरोबर राहा, Be with me, माझ्या Lord. बरोबर राहा. If you are not with me, I won't be able to do anything." तू माझ्या बरोबर राहिला नाही तर मला काही करता येणार नाही. Amen. And that should continue. आणि हे सतत चालू राहिलं पाहिजे. No matter how big we become, how big famous we become, how आपण- many we become a big family or whatever. मग आपण किती मोठे होऊ, किती प्रसिद्ध होऊ, परिवार मोठा हो, काही हो, हा चालू वर्तमान काळ पाहिजे. Amen. त्याला भूतकाळात बदलू नका आणि भविष्यात करीन असंही म्हणू नका. चालू वर्तमान काळ Say, it should Chalu. not change. चालू ठेवा, It ते should not बदलता कामा नये. God is one. देव एकच आहे. एक बायको, एक नवरा, एक देव, एक बॅप्टिझम. एकच देव, एकच बायको, एकच नवरा, एकच बाप्तिस्मा, एक One Lord Jesus Christ. एकच प्रभू येशू. Praise God. आमेन. So it is not a big thing. तर आपल्याला काय फार मोठं टेन्शनचं काम नाही. No tension. काय टेन्शन नाही. Praise the Lord. Amen. We'll continue next week. पुढच्या आठवडी संदेश चालू ठेव. My Lord, my Savior, my Jesus Christ. माझ्या प्रभू, माझा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त देव बाप्पा, तुला Tell him I need you, Lord. I त्याला need the सांगा. blessings. I need financial blessings. त्याला Yes, why सांगा, not? मला तुझी गरज आहे, मला तुझ्या आशीर्वादांची गरज आहे, मला आर्थिक आशीर्वादांची गरज आहे. सांगा त्याला. Yes, का we नाही? need to strike a proper balance. Yes, there is in one verse which says, "Seek first the kingdom, and everything will be added to you." But it also says, "Ask and you shall receive." So we need to strike a proper balance. between योग्य these. संतुलन आपण साधलं पाहिजे. मला माहिती आहे एका जागी लिहिलंय की स्वर्गाचं राज्य शोधा, बाकी सर्व गोष्टींची भर तुमच्या जीवनात पडेल. पण एका जागी असंही लिहिलंय की मागा म्हणजे मिळेल. Amen. So we have to strike a proper balance. तर योग्य संतुलन साधणं हे प्रत्येकाचं प्रत्येकाच्या हातात आहे. There are times we need to ask Him. कधी कधी आपण त्याला मागायचं असतं. There are other times you need to just trust Him. कधी असे प्रसंग येतात की त्याला मागावं लागतं. कधी असे प्रसंग येतात की फक्त विश्वास ठेवला की चालतं. And the Holy Spirit will lead you in every occasion. आणि पवित्र आत्मा तुम्हाला प्रत्येक प्रसंगी चालवेल. That's why He's come as a helper to us. म्हणून तर तो आपल्याला मदतनीस म्हणून आलेला आहे. He directs us. तो आपल्याला चालवतो. Sometimes He says, "Ask." कधी कधी म्हणतो पवित्र आत्मा की तू माग. Sometimes He says, "Don't ask." कधी कधी पवित्र आत्मा म्हणतो नको मागू. It will come. येईल. You may get that sensation in you. आतून तुम्हाला ती जाणीव होईल. Sometimes He says, "Don't ask." कधी कधी पवित्र आत्मा तुम्हाला सांगेल नको मागू. Like you don't feel like asking. जर मागावं असं वाटत नाही, Don't ask. नको मागू. Amen. आमेन. Say, "I love you, Lord. म्हणा प्रभू माझं तुझ्यावर प्रेम आहे, That's why I wait upon you. म्हणून मी तुझ्या चरणी वाट पाहतो. That's why I wait upon you. म्हणून मी तुझ्या चरणी वाट पाहते. I love you, Jesus. माझं तुझ्यावर प्रेम आहे येशू. I'm not waiting upon the world. मी जगावर वाट पाहत नाही, I'm waiting upon you. मी तुझ्या चरणी वाट पाहत आहे. Because I love you कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे and I know आणि मला ठाऊक you आहे will do right things for me." तू माझ्यासाठी योग्य काम करशील. Secondly, दुसरी बाब, I wait upon you मी तुझ्या चरणी वाट पाहते Because- कारण my needs are only met by you. माझ्या गरजा फक्त तूच भागवतो. My needs can be met only by you. माझ्या गरजा फक्त तूच भागवू शकतो. I'm looking only to you. मी फक्त तुझ्याकडे पाहत My आहे. eyes are fixed, oh Lord. My माझे- eyes are fixed. माझे डोळे तुझ्यावर स्थिर आहेत प्रभू, माझे डोळे तुझ्यावर स्थिर I आहेत. have set the Lord always before me. मी नित्य प्रभूला माझ्या समोर ठेवलेला आहे. Because He is at my right hand, I shall not be moved. तो माझ्या उजव्या हाताला आहे म्हणून मी ढळणार नाही. Lord, प्रभू, my expectation is from you. माझी आशा अपेक्षा फक्त तुझ्याकडून The आहे. whole day I wait upon
upon you, said David. संपूर्ण दिवस मी तुझ्या चरणी वाट पाहत आहे म्हटला दावी. Whole day I wait upon you. संपूर्ण दिवस मी तुझ्या चरणी वाट पाहत आहे. Let us use the same words. ते शब्द आपणही वापरू Whole day I'm waiting upon you, आणि Lord. म्हणू की सारा दिवस मी तुझ्या चरणी वाट पाहत I आहे. wait upon you all my life. मी आयुष्यभर तुझ्या चरणी वाट पाहणार आहे. Lord, you are going to do it. प्रभू तू करणार आहे. You will do it. प्रभू तू करणार My आहे. eyes are upon you. माझे डोळे तुझ्यावर आहे. My waiting is upon you. माझी प्रतीक्षा तुझ्यावर आहे. My heart is towards you. माझं हृदय तुझ्याकडे आहे. My asking is towards you. माझं मागणं तुला आहे. Thank you, Jesus. धन्यवाद Say येशू. thank you, Jesus. म्हणा धन्यवाद I येशू. will receive it. म्हणा मला मिळणार आहे. If not today, tomorrow. आज नाही उद्या मी येईन. But But I will receive it. मला मिळणार आहे. I will receive it. मला मिळणार आहे. Because कारण I'm asking you मी तुला मागत in आहे. the name of Jesus. येशूच्या नावात. In the name of Jesus. येशूच्या नावात. In the name of Jesus. येशूच्या नावात. Yes, it is coming to you. हो येत आहे ते It is तुमच्याकडे. coming to you. हो येत आहे ते The Lord is तुमच्याकडे. blessing you. प्रभू तुम्हाला The आशीर्वाद Lord देत is giving you. आहे. प्रभू तुला देत आहे. What is your prayer? तुझी प्रार्थना काय What आहे? is your need तुझी tonight? गरज आज रात्री काय आहे? Whatever it is, जी काही तुझी गरज just आहे place it before the Lord ती now. गरज प्रभू समोर आत्ता ठेवा Say, this is my need. आणि म्हणा ही माझी गरज आहे. Lord, my heart is upon you. प्रभू माझं हृदय तुझ्यावर आहे. My eyes is upon you. माझे डोळे तुझ्यावर आहे. You are my Lord. तू माझा प्रभू आहे. You said, ask and you shall तू receive. म्हटला ना माग म्हणजे मिळेल, That your joy may be full. म्हणजे तुझा आनंद पूर्ण होईल. Lord, प्रभू my joy is not full. माझा आनंद अजून पूर्ण नाही. So give it to me, Lord. मला दे प्रभू. Father, I pray. ते बाप्पा मी प्रार्थना करतो. All those who have come here, जी सारी माणसं आज इथे आली आहे they are waiting upon you. ती तुझ्या चरणी वाट They are पाहतात. asking you. तुला मागताय, You have to give it तू to them. त्यांना दिलं पाहिजे. Today, आज today, answer them, Lord. त्यांना उत्तर दे प्रभू. Lord, I am your servant. प्रभू मी तुझा सेवक I'm आहे. asking you on their behalf. मी त्यांच्या वतीने तुला मागत आहे. Give it to my people. माझ्या लोकांना दे आज रात्री. Whether it is healing, आरोग्य असो, blessings, आशीर्वाद असो, financial blessing, आर्थिक आशीर्वाद असो, promotion, नोकरी असो, a job, नोकरी असो, for their marriage, लग्न असो, for their relationship, नाती असो, whatever, Lord. जे काही असेल Answer them tonight. आज रात्री त्यांना उत्तर दे. Answer everyone. प्रत्येकाला उत्तर दे. Whoever has come here for today's discipleship meeting, जो Lord. कोणी आजच्या शिष्य सभेला आलाय Answer them, my master. त्यांना तू उत्तर दे प्रभू. Answer them. माझ्या स्वामी त्यांना उत्तर दे. Coming Monday, they will testify येत्या सोमवारी ते साक्ष सांगतील that की the word preached on Monday came true to me. सोमवारी सांगितलेला संदेश खरा झाला, It came true to me. माझ्या जीवनात खरा झाला. That kind of miracle you work in my people's life. असे चमत्कार माझ्या लोकांच्या जीवनात घडव Today. आज. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद I येशू. believe you have heard my prayer. माझा विश्वास आहे तू माझी प्रार्थना In ऐकली. Jesus' name we pray. पण येशूच्या नावात आम्ही मागतो. Amen and amen. अमेन अमेन. Praise God. देवाला धन्यवाद.